आपण बसवेश्वरांना किती जणांनी पाहिलेलं आहे बरं? महात्मा बसवेश्वरांना किती जणांनी पाहिलेलं आहे? कुणीच नाहीये, कारण त्या काळात आपण नव्हतोच असं समजू नका, होतो आपण. त्यानंतर संत शिरोमणीला किती जणांनी पाहिलेलं आहे? ते पण नाही. राष्ट्रसंत माऊलींना किती जणांनी पाहिलेलं आहे? वा वा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा आपल्या आपल्या नावासाठी. तर राष्ट्रसंत माऊली ही जी आहे तर यांना सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणजे हे एक चालता बोलता परमरहस्य ग्रंथच आहे. तर हे का सांगते मी तुम्हाला, तर येत्या 25 तारखेला राष्ट्रसंत माऊलींचा जन्म उत्सव आहे भक्तिस्थळ येथे. मला वाटते दापशेटकर महाराजांनी इथे कीर्तनातून सांगितलेलं आहे. तरीही मी का सांगते, कारण आता जेवढे लोक तुम्ही पारायणसाठी बसलेले आहोत तर यांनी सर्वांनी 24 तारखेला आपल्या या परमरहस्य ग्रंथाला 425 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर हे 425 वर्ष पूर्ण झाले तर चालता बोलता राष्ट्रसंत म्हणजे आपण परमरहस्य ग्रंथ मानतोय, त्याच पद्धतीने आपल्याला या ग्रंथाचं एक दिवसीय पारायण करायचे. आपण दररोज पारायण केलो, डेली 3 तास लागले, पण पूर्ण एका दिवशी जर पारायण आपण केलो तर जवळपास ते 6 तास लागणार आहेत. सकाळी ठीक 9 वाजता 24 तारखेला आपल्याला हे पारायणची सुरुवात करायची आहे. 24 फेब्रुवारी त्या दिवशी दिवसभरामध्ये ग्रंथाचं पारायण करायचे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रसंत माऊलींना जवळून खूप जणांनी पाहिलेलं आहे. तरी काही जण जर जवळून पाहिले नाही किंवा आपल्याला पदयात्रा माहिती आहे पण आपण पदयात्रेचा अनुभव घेतला नाही. बऱ्याच जणांना काही अनेक अडचणी असतात, समजा कोणाला संसाराची अडचण आहे, कोणाचे लेकरं लहान असतात. या सर्व अडचणीतून आपण 24 आणि 25 तारखेला वेळ काढायचा आहे. कारण 25 तारखेला आणि 24 तारखेला मेन समाधी दर्शन होणार आहे. त्यानंतर विशेष महत्वाचं म्हणजे राष्ट्रसंत माऊलीवर एक पिक्चर तयार झालेला आहे, म्हणजे चित्रपट तयार झालेला आहे. तर त्या चित्रपटाचं प्रदर्शन त्या दिवशी आहे. तर ही सुवर्ण संधी आपण सोडायची नाही. का सोडायची नाही, तर आपलं हे जे लाभलेलं मानवाचा जन्म आहे तर हा सहज आपल्याला भेटलेला नाहीये. आपण बसवेश्वराच्या काळात किंवा संत शिरोमणीच्या काळात कुठंतरी आपण त्या माळावर किंवा बसवेश्वराच्या अनुभव मंडपामध्ये कुठंतरी किडामुंगी होऊन राहतो. आता आपण एवढे जण पारायण करतो, पारायणामध्ये एक छोटासा कुत्र्याचा पिल्लू येतो, बरोबर आहे? त्याचं काहीतरी भाग्य आहे. किंवा आपण शिवलेला अमृत मध्ये सुद्धा 11वा अध्यायात वाचलेला आहे की कुरकुट मुरकुट आहेत. तर हे आपलंही काही, आपणही कुठेतरी किडेमुंगे होतो. त्याच्यामुळे आपल्याला हा मानवाचा जन्म भेटलेला आहे. आणि आपण काय केलेलं आहे की राष्ट्रसंतांच्या सहवासात आल्यामुळं हा परमरहस्य ग्रंथ आपल्याला मिळालेला आहे आणि याचं आपण पारायण करतोय. तर एक दिवसीय पारायण आपल्याला भक्तिस्थळ येथे करायचं आहे. तर सर्वांनी म्हणायचं 24 तारखेला सकाळी इथून 6ला निघालात तर तुम्ही 3 तासात सहज पोहोचू शकता. 9 वाजता पारायणची सुरुवात आहे. एक दिवस आपण सर्वांनी आपल्या घराचा त्याग करायचे. त्याग करायचं म्हणजे लगेच सोडून देऊन मोकळं व्हायचं अशातलाही प्रकार नाही आहे. आपण सगळं सांभाळून ठेवायचं आहे. कारण संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की करावी, म्हणजे संगती स्त्रियांची करत करत संसार करत करतच परमार्थ जो करतो त्याचं सार्थक जास्त आणि चांगल्या पद्धतीने भेटतंय. 24 तारखेला पारायण करायचे. 25 तारखेला आपणच्या समाधीचं, मेन समाधीचं दर्शन घ्यायचे आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यायचे. ही सर्व माहिती सांगण्याचा उद्देश एकच की तुमच्या बिलोली गावामध्ये म्हणजे खूप सुंदर पारायणची सांगता होत आहे किंवा पारायण चालू आहे. हे काही वेळेस लाईव्ह ठेवतायत, काही वेळेस न्यूजवर सुद्धा येते. ही सर्व माहिती सर्वांना समजावी आणि बिलोलीचं एकत्रीकरण किंवा बिलोलीची कमिटीवाल्यांचं किंवा बिलोलीची जे आपला अधिक मासातही सप्ताह झालेला आहे आनंद गार्डनला, त्याही वेळेस मी होते. त्याही वेळेस तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पारायणला बसलेले असतं. तर या सगळं सुवर्ण संधीचा आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी आपण काय करायचंय, 24 आणि 25 तारीख हे 2 दिवस आपण वेळ काढायचा आहे. आणि चलो भक्तिस्थळ म्हणायचं आणि सकाळी निघायचं, पारायण करायचं, थांबायचं तिथं. संध्याकाळी दर्शन होईल आणि माऊलीचा उत्सव, जन्मोत्सव साजरा करायचा आणि परत आपल्या घरी येऊन कंटिन्यू पारायणला सुरुवात ठेवायची. पुढच्या वर्षीचा जल्लोष मध्ये अजून खूप मोठ्या पद्धतीने कार्यक्रम करायचा. पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. आणि आत्ताचा कार्यक्रम सुंदर केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. उद्या शेवटी येते वेळेस जे काही सांगितलेलं आहे ते आठवण ठेवायचे, पुढच्या कार्यासाठी चालू करायचं.